मित्रांनो, सत्ता पटलावर बसल्यावर जनतेला काहीही बोलून तोंड सुकं घेता येते की काय? कारण सत्ताधारी असंच काहीतरी वक्तव्य करताना सध्या दिसत आहेत. एकीकडे आपले 56 इंटवाले गोदी शेठ, जेनजी सोबतच सगळ्याच विद्यार्थ्यांना दिमागी नक्सल काय म्हणतायत? यारी नक्सल तो गए, लेकिन दिमागी नक्सल, ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है. तर दुसरीकडे मुख्यमंत्री साहेब जनतेला भाड्याचे टट्टे काय म्हणतायत? जणू जनता म्हणजे यांचे गुलाम आहे की काय? ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. हा तिसरा व्हिडिओ तर आणखीन धक्कादायक आहे, जिथे मुंबईत एकीकडे शाळेच्या व्हॅनवर झाड पडून एका चिमुकल्याचा मृत्यू होतो, तर दुसरीकडे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू होतो आणि मुंबईचे पक्षाध्यक्ष त्यांची मस्करी करत हसतायत. म्हणजे लोकांच्या मृत्यूचंही यांना गांभीर्य वाटत नाही का? गोदी शेठ पाठोपाठ या बाई तर जेनझीला जनरेशन गटार म्हणून हिणवत आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांना गटर जनरेशन म्हणल्यामुळे कंगना रनौत यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात. आता हा पुढचा व्हिडिओ पाहून मला तरी वाटतं की तुमच्या तळपायातली आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही, कारण हे तर स्वतःला महाराष्ट्राचेच मालक म्हणतायत. आम्ही महाराष्ट्राचे मालक आहोत. देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचा मालक आहे आणि हे विसरू नका. तुम्ही कमळाच्या पीचवर खेळताय, लक्षात. इतकं सगळं झाल्यानंतरही आपण ते विसरून जाऊन पुन्हा यांना 2029 मध्ये निवडून देणारच आहोत का? तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.